नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला बळगावकर. मी आता बरेच दिवसांनी तुम्हाला गोष्ट सांगायला लागले. कधी मला जमतं, कधी जमत नाही. माझी तब्येत बरोबर नसते, त्यामुळं रेग्युलर माझं होत नाही आहे सध्या. तर आज आता मी एक छान गोष्ट सांगणार आहे. छोटीशीच आहे, पण खूप छान गोष्ट आहे. तर त्या गोष्टीचं नाव आहे अप्पलपोटेपणा. काय नाव आहे? अप्पलपोटेपणा. बरं का. तर गंमत काय होती, एकदा ताडोबाचं जंगल बघायला मुंबईतली 2 मुलं जातात. बरं का. ती असतात साधारण 9वी आणि तिथं राहणारी आदिवासी मुलं असतात. तर ती पण 2 मुलं तिथं बाहेर आपली जंगलात फिरत असतात. ती असतात साधारण 6वी थोडं 10-20 फुटाचं अंतर असतं, पुढं मागं असतात ही मुलं आणि ती मुलं. आता ती खूप मोठ्या कुतूहलाने मुंबईची मुलं सगळं जंगल पाहत असतात आणि आदिवासी मुलं तर तिथंच राहतात, त्यामुळं त्यांना काही कुतूहल वगैरे नसतं. त्यांचं रोजचं जीवन तिथं असतं, असं चालू असतं. तेवढ्यात काय होतं, वाघाची डरकाळी ऐकू येते आणि एका झाडामागून वाघ बाहेर येतो. आता ती डरकाळी ऐकल्यानंतर सगळीच मुलं घाबरतात. बरं का. पण ती मुंबईची 2 मुलं जी असतात ना, त्याच्यातला एक मुलगा अगदी खूप जोरात जीवाच्या आकांताने पळत सुटतो. अगदी आणखीन एक आदिवासी माणूस तिथं असतो. त्याला म्हणतो, अरे तू एवढ्या जोरात पळायला लागलायस, पण वाघाच्यापेक्षा जोरात थोडंच तू पळू शकणार आहे. वाघ तुझ्या कितीतरी जोरात पळेल आणि तुझ्यावर उडी मारून तुला खाऊन टाकेन. तर तो मुलगा म्हणतो, तसं नाही म्हणे. मी जर जोरात पळालो आणि मी लांब गेलो तर माझा जो मित्र माग राहिलेला आहे ना, त्याला तो वाघ खाऊन टाकेल आणि वाघ परत जाईल म्हणे आणि माझा जीव वाचेल. असा तो आपला जीव वाचवायचा विचार करतो. मग तो आदिवासी माणूस या 2 लहान मुलांना विचारतो, 6वी-7वीतली असतात ती, की अरे म्हणे एवढा वाघ आला समोर आणि तुम्ही घाबरले कसे नाही? तर ती म्हणे, घाबरलो, आम्ही सुद्धा घाबरलो, पण आता वाघ काय जंगली प्राणी काय, आम्ही रोजच त्यांच्या सान्निध्यात राहतो म्हणे. आम्ही दोघांनी ठरवलं की त्या वाघाशी दोघांनी मिळून लढायचं. एक तर लढाईमध्ये लढून वाघाला मारून टाकायचं, नाहीतर वाघ आम्हाला दोघांनाही मारून टाकेन. दोघांनी पण वाघाशी लढता लढता मरून जायचं. तर आता बघा बरं, यातली कोणती मुलं शहाणी वाटतात तुम्हाला, कोणती योग्य वाटतात? हा मुंबईचा अप्पलपोटे पाहणारा मुलगा बरोबर आहे, काही खेड्यातली आदिवासी अशिक्षित मुलं बरोबर आहेत? तुम्हीच याचा विचार करून मला उत्तर सांगा. बरं का. अशी एक छोटीशी लहानशी गंमत मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद.